शिवसेना नेते अशोक धुडी यांची तब्बल 10 दिवसाच्या नंतर अपहरण आणि हत्येचा प्रकार जो आहे हा उघड झालेला आहे आणि काल त्यांचा मृतदेह जो आहे हा भिलवाड गुजरात राज्यातील भिलवाड या परिसरातल्या एका बंद पडलेल्या खदानीमध्ये त्यांच्या गाडीसह सापडलेला आहे। मात्र या सर्व घटनेमध्ये जो आहे त्यांचा या सक्का भाऊ अविनाश धुडी जो आहे हा फरार आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हेच ते अविनाश धुडी यांचं घर आहे। या घरी आपण जर बघितला तर जवळपास 7 ते 8 जे वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं आहेत आणि हे त्यांचा आलिशान नाक्यावरती झरी नाका या ठिकाणी झरी खाडी नावाचा जो नाका आहे आणि या ठिकाणी त्यांचं घर आहे। अविनाश धुडी आणि अशोक धुडी यांच्यामध्ये याच घरावरच्या घरपट्टीवरून वाद असल्याचं या ठिकाणच्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे। आणि हे जे घर आहे हे ह्या घराला घरपट्टी जी आहे ही महाराष्ट्र हद्दीतली आहे। आणि आपण जर या ठिकाणी बाजूला जर बघितलात तर मी माझ्या कॅमेरामॅनना रवीला सांगेल, रवी हा जो रस्ता आहे हा रस्ता महाराष्ट्र आणि गुजरात सीमेचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरून या साईडला जर बघितलं तर ही गुजरात हद्द लागते असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि ह्या साईडला जर बघितलं तर महाराष्ट्राची हद्द लागते असं इथल्या स्थानिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि हे जे घर आहे अविनाश धुडी यांचं घर जे आहे हे महाराष्ट्र हद्दीमध्ये लागलेलं आहे। त्याच्यामध्ये जो अशोक धुडी जो आहे अशोक धुडीनं हे घर गुजरातच्या हद्दीमध्ये आहे अशी तक्रार वारंवार प्रशासनाकडे केली होती आणि त्यामुळे ह्या दोघा भावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 10 वर्षापासून वाद निर्माण झालेला होता। यांच्या कुटुंबियांनी अनेक वेळा हा वाद मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र हा वाद काही मिटलेला नाहीये आणि त्याच घरपट्टी या वादातून ही हत्या आणि अपहरण झाला असल्याचं या ठिकाणच्या स्थानिकांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत या ठिकाणच्या वेवजी ग्रामपंचायतचे उपसरपंच आहेत। काय सांगणार तुम्ही, नेमका हा प्रकार काय आहे? हा नेहमी ह्यांचा तोच वाद होता। जिथं आपण उभे आहेत ना, हा घर जो आहे हा गुजरातला आहे जो महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्रामध्ये वेवजी ग्रामपंचायतच्या हद्दीत आणि ह्याच्या पलीकडे गुजरातची हद्द आहे। आणि नेहमी हा आमच्या ग्रामपंचायतला तक्रार करायचाच असतो की ही घरपट्टी आहे ही तुम्ही रद्द करावा। पण ह्यांचं परत तक्रारी BDO कलेक्टर CO पर्यंत काहीतरी ह्यांचे तक्रारी गेलेल्या आहेत। परत आमच्याकडे लेटर पण आलेले होते पंचायत समितीवरून की हे घरपट्टी रद्द करावं असं म्हणून, पण काय ह्यांना 2-3 वेळा आम्ही पण समज पाठवलं होतं पण काय जबाब वगैरे ह्यांचा आलंच नव्हता। नेहमी वाद करायचा असतो, पण ह्यांच्यावर काय नेहमी 2-3 वेळा ह्यांनी अटॅक पण केलेला अविनाश। नेमका अविनाश करायचा काय, अविनाशचा नेमका बिझनेस काय होता? हा दारू माफिया पूर्ण तालुक्यामध्ये, आमच्या तलाठी तालुक्यामध्ये दारूच सप्लाय करायचा। सेल्वास आणि हा खानवेल डुप्लिकेट दारू। हे जे हत्या आणि अपहरणाचा जो प्रकार आहे याला नेमकं कारण काय असतं? ह्यांच्या घरपट्टीचा नेहमी वाद व्हायचा। हो सर। काका, तुम्ही काय सांगणार एकंदरीत कशा पद्धतीनं हा वाद होता? आता ही काल त्यांचा मृतदेह सापडलेला आहे, हेच वाद आहे ना लोकांची घरपट्टी। ह्या काय सांगतो असो काय हा गुजरातमध्ये जागा आहे असं करून हे लोक वर्ज टाकतो, पण हा घरपट्टी यांची रद्द करायसाठी काय ह्यांनी अर्ज टाकलं होतं। काय आम्हाला हे घर गुजरातला आहे सगळं त्यांनी अर्ज टाकून ना हा त्याच्यामुळे हे लोकांचा वादविद होता जास्त। म्हणजे ही आत्ताच्या कालचा जो प्रकार उघड झाला याच्यामध्ये अशोक धुडींचे आज काल मृतदेह मिळालेला आहे। नेमका हे टोकाचं पाऊल कसं असतं? दारूमध्येच सगळं झालं, ते दारूमध्येच झालं। हो। काय सांगणार तुम्ही एकंदरीत ह्या सगळ्या प्रकाराकडे? ते घरपट्टीचेच आहे त्यांचं म्हणणं। घरपट्टीवरून तो तक्रार करायचा ना तेव्हापासून त्यांना घुसाले असेल, त्यांनी काय पण करले असेल असं तेव्हा तसेच आम्हाला म्हणते आहे ते, असं ते सांगतात। काय ते सांगितलं ना ते लोकांना, पण असेच काय ते घटना करण्यात त्याच्यावरून त्याच्या काही आलं असेल त्यांच्या मनात, असंच काही आम्हाला पण वाटते। सरपंच, म्हणजे हा जो वाद केवळ घरपट्टीचाच आहे आणि 2 ह्याचा आहे काय, म्हणजे स्पष्ट असा काय म्हणून? तेच वाद आणि त्यांच्याकडे काय पैसा पण होता, दारू भरपूर सप्लाय करायचा, दिवसांनी 4-5 गाड्या आणायचा तो।
आणि पैसा पण होते आणि बाकीचे गावाचे मुलांना बोलून बोलून पार्ट्या करून हे ते करून चढवून त्यांचं ते आता तुमची गाववाल्यांची मागणी काय आहे? त्यांना फाशी व्हावी आणि घरवाल्यांना न्याय हवा. जोपर्यंत ह्यांना फाशी नाही होत ना तोपर्यंत आमचे संघर्ष चालू राहील. केवळ घरपट्टीच्या वादावरून हा सर्व प्रकार घडला असं लोकांचं म्हणणं आहे. आणि अविनाश धुडी जो आहे हा अशोक धुडींचा सक्का भाऊ आहे. सध्या तो फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या सर्व प्रकरणामध्ये जवळपास एकूण 4 आरोपी जे आहेत पालघर पोलिसांनी अटक केलेले आहेत आणि यामध्ये आणखी 3 आरोपी फरार आहेत. त्यामध्ये हा अविनाश धुडी एक आहे. पोलीस आता या सर्व घटनेचा तपास करत आहेत. गावकऱ्यांनी हा घरपट्टीवरला वाद प्रत्यक्षदर्शी सांगितलेला आहे. मात्र पोलीस तपासामध्ये या घटनेचं जेव्हा सखोल चौकशी होईल त्यानंतर मात्र खरी हत्या आणि अपहरणाचं कारण काय आहे हे स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह विजय गायकवाड, TV9 मराठी, तलासरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.